हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे रात्रीचं शहर दिवसाचं नातं. मुंबई, रात्र चेहऱ्यावर घेऊन फिरणारं शहर. रात्री 11 वाजता जेव्हा सगळे घराच्या उबदार बिछान्यात जातात, तेव्हा काहींचे आयुष्य फक्त सुरू होत असतात. श्लोक, 28 वर्षाचा, IT कंपनीत नाईट शिफ्टमध्ये काम करणारा, एकटा राहणारा, थोडासा अबोल पण स्वतःच्या विश्वात रमणारा. ती म्हणजे अनया, 25 वर्षांची, ह्याच ऑफिसमध्ये नवीन रुजू झालेली, सुंदर, स्मार्ट आणि एक मिश्किल गूढ चेहरा. पहिली भेट कंपनीच्या 3ऱ्या मजल्यावरच्या कॉफी मशीनजवळ. कॉफी इतकी कडवट का वाटते ग रात्री? श्लोकनं सहज विचारलं. अनया हसली. कदाचित दिवसात जे गोड हवं होतं ते रात्रीनं हिरावून घेतलं असेल. त्या वाक्यात एक डबल अर्थ होता आणि श्लोक काही क्षण थबकला. त्या दिवसापासून त्या दोघांमध्ये रात्री 2 ते 3 या वेळेत कॉफी संवाद सुरू झाले. बोलण्यात काही खास नसायचं, पण जसं रात्रीचा काळोख खोल जायचा तसं त्यांच्या नात्याचं स्वरूपही उलगडू लागलं. एके रात्री ती म्हणाली, रात्रीचं शहर बघितलंयस कधी श्लोक? तो म्हणाला, माझ्या खिडकीतून बघतो दररोज. अनया हसून म्हणाली, कधी माझ्या खिडकीतून बघशील? त्या एका वाक्यानं त्यांच्या नात्याला शरीराच्या सीमारेषा दिल्या. त्या रात्री श्लोक अनयाच्या फ्लॅटवर गेला. सुरुवातीला दोघं खिडकीजवळ उभं राहून शांततेनं शहर बघत होते. पण शांततेच्या त्या खोल अंधारात त्यांच्या मनाचे आवाज एकमेकांना भिडू लागले. तिच्या पाठीमागून श्लोकनं हलकं कुशन पकडलं अन तिनं परवानगी दिल्यासारखं डोळे मिटले. स्पर्श ओलसर होता पण घाईतला नव्हता. ती रात्र त्यांच्या शरीरात उतरली होती, पण त्याहूनही जास्त त्यांच्या मनाच्या गुंफणीत गुंतली होती. या नात्याला नाव नव्हतं. ते प्रेम होतं का? की फक्त आकर्षण? की फक्त रात्रीच्या शहराची गरज? दिवसा ते एकमेकांना हाय सुद्धा करत नव्हते. ऑफिसमध्ये नजरानजरही होत नव्हती. पण दर रात्री 2 वाजता फ्लॅट क्रमांक 602 मध्ये 2 शरीरं, 2 मनं आणि एक अव्यक्त नातं एकत्र येत होतं. अनया हसत म्हणायची, श्लोक, हे नातं दिवस उजाडलं की लपवायचं असतं. ओळख नाही, वचन नाही, फक्त हृदयातली ऊब. एके रात्री श्लोक नेहमीसारखा अनयाच्या घरी पोहोचतो. पण आज अनया अजिबात हसत नव्हती. ती म्हणाली, श्लोक, आज एक गोष्ट सांगायची आहे. मी लगेचच ही नोकरी सोडून जात आहे. तो सुन्न झाला. का? कारण मी एका अशा नात्यात अडकले जे कुणाला सांगता येत नाही आणि विसरता येत नाही. ती निघून गेली एकही स्पर्श न करता. ती गेली पण तिचा वास राहिला. श्लोक रोज तिच्या फ्लॅटखाली यायचा. कधी खिडकी बंद असे, कधी अर्धवट उघडी, पण तिचं अस्तित्व त्यांच्या दिवसातच उरलेलं होतं. रात्रीचं शहर संपलं होतं, पण दिवसात आता तिच्या आठवणींनी घर केलं होतं. एक दिवस ऑफिसच्या रिसेप्शनवर एक चिठ्ठी ठेवलेली होती. फक्त श्लोक असं नाव. तुझं नातं फक्त रात्रीचं नव्हतं रे. मीच भीतीपोटी लपवलं. दिवसाचं नातं स्वीकारायला वेळ लागतो, पण जर तू अजूनही वाट बघतोस तर मी परत येईन. फक्त एक हाय पुरेसा असेल, अनया म्हणाली. श्लोक अजूनही दररोज ती चिठ्ठी खिशात घेऊन ऑफिसला जातो. कॉफी मशीनजवळ थांबतो, पण आता कॉफी गोड वाटते. कारण रात्रीचं शहर आता दिवसात उतरलंय.
आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.